बुलढाणा जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांचं प्रमाण वाढलं असतानाच अशाच एका घटनेत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। बुलढाणा खामगाव राज्य महामार्गावरील ज्ञानगंगा अभयारण्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे। बाजीराव चव्हाण असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे। ते अभयारण्यातील माटरगाव धरण शिवारात हरवलेली गुरे शोधण्यासाठी गेले होते। यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून जवळपास 100 मीटर दूर दाट झुडपात फरफटत नेलं। यामुळे बाजीराव यांचा मृत्यू झाला। नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। दरम्यान वन विभागाचे कर्मचारी फायर लाईनचे काम करण्यासाठी गेले असता त्यांना वृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह आढळला। वन्यजीव विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी लोखंडे खामगाव व चेतन राठोड बुलढाणा यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केला। या घटनेमुळे माटरगाव धरण शिवार परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे। तेजवार्ता न्यूज नेटवर्क बुलढाणा। पोलीस स्टेशन हिवरखेड आम्हाला माननीय PSO साहेब चौधरी साहेब यांच्याकडून माहिती मिळाली की गेरू माटरगाव शिवारामध्ये ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये बाजीराव मांगीलाल चव्हाण वय 55 वर्ष राहणार माटरगाव गेरू माटरगाव हा गुरे शोधण्यासाठी जंगलामध्ये गेला असताना त्याचा मृतदेह हा जंगलामध्ये आढळलेला आहे। त्याप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशनला नोंद करून सदर घटनास्थळी मी स्वतः जाऊन आणि पंचनामा वगैरे केला आणि सदरचे प्रेत हे पोस्टमार्टम करण्यासाठी सामान्य रुग्णालय खामगाव येथे आणून दाखल केले आणि आज रोजी PM होऊन त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वन विभागाला देण्याची तजवीज ठेवली आहे। त्यामध्ये वर्ग दाखल करण्यात आला आहे। त्याच्यामध्ये क्रमांक 4/2024 कलम 174 जापोप्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे। मी राजू मांगीलाल चव्हाण, माझे भाऊ बाजीराव मांगीलाल चव्हाण ते ढोरं पायासाठी गेले होते। गाय हरपली होती तर गाय पायासाठी गेले तर ते गेले 12-12:30 वाजता। तर ते काही संध्याकाळी घरी आले नाही। तर आम्ही संध्याकाळी कमसे कम 20-25 लोक गेलो होतो पायासाठी। मग आम्हाला काही रात्री आढळले नाही। मग आम्ही परत रात्री घरी आलो। घरी आल्यानंतर सकाळी 6 वाजताच उठलो आणि 6 वाजता पायासाठी गेलो। मग पायासाठी गेलो पूर्ण जंगल आम्ही 10-11 वाजेपर्यंत पाहिलं। तर मग आम्ही पाहिलं तर मग आमचे दाजी होते 3-4 जणं ते वरून आले। तर मग वरून आल्यानंतर त्यांना ते फरकाण म्हणून आढळली। मग आढळल्यानंतर मग ते आम्हाला आवाज दिला, त्यांनी बंद्या लोकांना आवाज दिला इकडे या म्हणून। आम्ही गेलो तर मग त्यांनी दाखवलं की बा असं असं आहे हे वडेल आहे। तर आम्ही त्या फरकांना गेलो। त्या फरकांना गेल्यानंतर मग ते आम्हाला ते प्रियत आढळल्यानंतर आम्ही पाहिलं की बा ते वाघानं खाल्लं की आसोलनं फाडलं ते तर काय आपण पाहिलंच नाही। का बिबट्यानं खाल्लं ते तर आम्हाला माहितीच नाही। पण बंदे 2 शरीराचे असे तुकडे करले होते। सगळं हे डोळे गिळे सगळं हे पाठ गिळ सगळे खायला होते। तुमच्या घराकडे हिंसक प्राणी आहेत का? हो, प्राणी आहे। आसोल कोणतं आहे तुमचं? बिबट्या आहे, आसोल आहे, वाघ आहे, प्राणी आहे। ते कोणतं गाव आहे तुमचं? गेरू माटरगाव। काही त्रास आहे का हिंसक प्राण्याचा? घराकडे येतात की काय? हो, घराकडे येतात, काही जंगलात आजूबाजूने फिरतात। दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी माटरगाव येथील निवासी श्री चव्हाण बाजीराव मांगीलाल चव्हाण यांचा मृतदेह माटरगाव बीटमधील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये असल्याबाबत आम्हाला सूचना मिळाली। त्या सूचनेनुसार आम्ही सर्व स्टाफसह आणि गावकऱ्यांसह पोलीस स्टेशन हिवरखेड येथील श्री चौधरी साहेब यांना कळवून घटनास्थळी पोचलो। सदरचे घटनास्थळ हे ज्ञानगंगा अभयारण्यातील माटरगाव बीटमध्ये असून या बीटाच्या लगत माटरगाव तलाव आहे। सदर व्यक्ती हा गुरे चराई आणि गुरे शोधण्यासाठी गेला असावा अशी आम्हाला प्राथमिक माहिती मिळालेली आहे। सदर घटनेचा पंचनामा पोलिसांनी केलेला आहे। तसेच वन विभागाने सुद्धा पंचनामा नोंद करण्यात आलेला आहे। सद्यस्थितीत मृतकाचे शरीर हे PM करण्यासाठी खामगाव येथे आणण्यात आलेले आहे। वन विभागामार्फत सानुग्रह निधी म्हणून 20,000 रुपयाची नातेवाईकास रक्कम तात्काळ देण्यात आलेली आहे। यानंतर PM अहवाल आणि पोलीस प्रशासनाचा अहवाल वन विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर वन्यजीव विभागामार्फत शासन निर्णयाप्रमाणे जी अनुज्ञेय रक्कम असेल ते मृतकाच्या नातेवाईकाच्या वारसास देण्यासाठी आम्ही यथाशीघ्र प्रयत्न करू।
त्यामुळे नागरिकांना असं आवाहन करतो आहे की सदरच्या क्षेत्रामध्ये कोणीही जाऊ नये किंवा त्यांची गुरे पण चारण्यात येऊ नये, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत. त्या भागामध्ये कोणत्या कोणत्या प्राण्यांचा संचार राहतो? या भागामध्ये मुख्यत्वे करून बिबट, अस्वल आणि बाकी तृणभक्षी प्राण्यांचा सहवास आणि अधिवास आहे. प्राथमिक काय अंदाज आहे कशामुळे मृत्यू झाला, कोणत्या प्राण्यांचा? हिंस्त्र वन्य प्राण्याच्या काही खुणा आम्हाला दिसत आहे, परंतु PM अहवाल प्राप्त झाल्यानंतरच खरे कारण आणि कोणता वन्य प्राणी असावा हे आम्ही स्पष्ट करू शकू.